ज्यांना ज्यांना मागून जे बोलतात का सावकर ग्रुपवाल्यांच्यावरती गाडी फिरवायचे, भुंगाला हरवायचे, बघा माझं बिनजोडला नाव असतो. मागून बोलण्यापेक्षा या नाव फिरवा आणि शर्यत करा, हेच मी त्यांना सांगतो. नवीन सगळ्यांना आताच सांगतो का पुढच्या वर्षी कुठलीही गाडी मी फिरवली कोणावरती तर संबंधामध्ये बैल पहिऱ्यात असला तरी मी कॅन्सल करणार नाही, या तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो. कारण की बोलले की भरपूर बोलतात की नाव देत नाही, नाव फक्त फिरवतात. आज अर्थ नसतो त्यांच्याकडे, ना बैल असतो ना काय नसतो, फक्त नाव ठेवायची कामं करायची आणि भांडणं लावायची कामं करायच्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे. मी त्यांचं नावच लावारच ठेवलेलं आहे की सुनील शेठची माझी गाडी पण होते आणि एकत्र पण पळतो. मी मगाशीच बोललो कुठल्याच याच्याशी मी कॅन्सल करणार नाही. उद्या सुनील शेठनी माझ्यावरती फिरवली तरी मी कुठं थांबणार नाही, सुनील शेठनी माझ्यावरती तरी फिरवली तरी कुठं थांबणार नाही. कारण की बैलगाडी क्षेत्र हा मैत्रीपूर्ण झाला पाहिजे. नमस्कार दादा. नमस्कार. भरपूर दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानामध्ये आले होते, कसं काय याचं नियोजन झालं होतं? सुंदर असं नियोजन झाला होता आणि आपली सगळ्यांची लाडकी जोडी सैराट आणि भुंगा या दोघांचं नियोजन होता. बरेच दिवस पोरं मैदानामध्ये यायची भुंगा घेऊन आणि नावं असायची, नावांवरती फिरवायची आणि विजय प्राप्त करायची. पण कमेंटमध्ये आणि बऱ्याच जणांची अशी होती काही येतात नावं फिरवतात. पण आज मी स्वतः आलो होतो आणि सुनील शेठचं आणि माझं पहिलंच बोलणं झालं तर का मैदानात गेल्यावरती आपण बिनजोडला नाव देऊ, आणि तसंच आम्ही आल्याला बिनजोडला नाव दिलं होतं. पण जोड झाला नाही आणि आज आता सध्या दिवस कमी आहे आणि रात्र मोठी, त्याच्यामुळे 4:30-5 वाजले. 5 वाजता नाव कमी करून घेतलं, कारण की 5-5:30च्या नंतर जर नाव फिरलं तर खाली नेता नेता गाडी सुट्टा कालोख होईल. कालोख झाल्यानंतर पुढं काहीतरी अपघात होईल. त्याच्यापेक्षाच आपण लवकर उजेड येतच आपली बैलाचं नाव कमी करून पटापट आपल्या घरी निघायची तयारी लगेच चालू केली. भरपूर जण तुम्ही आता बोलले की भरपूर जण बोलतात की नाव देत नाही, नाव फक्त फिरवतात. आज बघितलं माहिती ना, ज्याचा चांगला चालला असेल त्याला नाव ठेवणारे असतातच आणि नाव ठेवणाऱ्यांचा काय बैलगाडी क्षेत्रामध्ये काहीच अर्थ नसतो. त्यांच्याकडे ना बैल असतो ना काय नसतो, फक्त नाव ठेवायची कामं करायची आणि भांडणं लावायची कामं करायच्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे. मी त्यांचं नावच लावारच ठेवलेलं आहे. दादा आपण तुम्ही मागे बैठकीत बघला होता की जे भुंगाला बैल देते त्यांना धप्पा देणार नाही. भुंगाला बैल देणं म्हणजे कसा, बैल तर मी कोणाकडे मागत नाही पहिली गोष्ट, आणि ज्यांनी माझ्याकडे बैल मागितलं त्यांच्याकडेच बैल, तो पण एकच फोन करतो, दुसरा फोन पण नाही करत. एकदा बैल मागून बघायच्या समोरची इच्छा असली तर तो लगेच हा बोलतो, नसली तर मग ते डायलॉग फिक्स आहेत ना, गोठ्यावर जाऊ, पोरांशी चर्चा करू, मग सांगतो बोलतो, हे डायलॉग जुने झालेत. कारण की बघा आम्ही आज 20-25 वर्षापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत, तर हे सगळे डायलॉग जुने झाले, त्याच्यामुळे याची सवय झाली. ज्यांनी नाकारले त्यांना त्यांची जागा दाखवेलच. दादा पब्लिकचा बैल असून पण आता सध्या भुंगा बघा दादा मुंबईमध्ये एकमेव असं बैल आहे की दोन्ही साईडने पळतो, त्याला नाकारतात. नक्की काय कारण असेल? नाकारलं नाही. त्याच्यानंतर जेव्हा मी फोन केला त्याला फोनला थोडा मला रिस्पॉन्स नाही दिला. त्याच्यानंतर ज्यांनी मला समोरून फोन केला त्यानंतर मी पण त्यांना रिस्पॉन्स नाही दिला. कारण की ज्या वेळेची प्रत्येकजण वाट बघत असतो आणि तसंच होतं. बघा बैलगाडी क्षेत्र आहे, आज मी कोणाला नाकारलं तर उद्या समोरचा मला नाकारेल, होत राहतो. हे काय बैलगाडी क्षेत्रामध्ये होत राहतो. दादा तुम्ही विरोधामध्ये पण पळता आणि पैऱ्यामध्ये पण पळता, काय अनुभव असतो तो? बघा काय आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी आज मैदानामध्ये आलो आहे, पण येणाऱ्या नवीन वर्षात मी बैलगाड्याची संबंध आहेत माझे सगळ्यांशी आहेत. आज लहानाचा लहान बैलगाडा मालक, मोठाचा मोठा बैलगाडा मालक, माझा घरूनच एक हेतू असतो का ज्या मैदानात जाऊ त्या मैदानात मला वाद घालणं हे आवडत नाही. मला घरूनच सांगितलं गेलं आहे का ज्या मैदानात तुझा वाद होईल त्या दिवसापासून तुझा बैलगाडी क्षेत्र बंद केलेलं परवडेल. म्हणून मी वाद घालायच्या ह्याच्यामध्ये नसतो. फक्त आणि फक्त मला बैल आपल्या आपल्या नंदीबरोबर पळणारा तो नंदी आणि समोरचा विरोधक नंदी, ह्या गाडींचा सगळ्यांना आनंद झाला पाहिजे आणि मजेशीर मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. पण येणाऱ्या काळामध्ये मी सगळ्यांना आत्ताच सांगतो का पुढच्या वर्षी कुठलीही गाडी मी फिरवली कोणावरती तर संबंधामध्ये बैल पहिऱ्यात असला तरी मी कॅन्सल करणार नाही, या तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो. कारण की ह्या वेळेला माझा बैल 1 नंबरामध्ये पळतोय. माझ्याशी बरेच जण गाड्या कॅन्सल करतात, पण याच्यापूर्वी जेव्हा मी कुठेतरी कमजोर होतो त्यावेळात माझ्याबरोबर आज पहिऱ्यामध्ये पळणारे पण माझ्यावरती फिरवलेत गाड्या. म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये आज सांगून ठेवतो का जेव्हा पण येईल तेव्हा मी गाडी कोणावरती नाव फिरवला किंवा माझं नाव असेल किंवा समोरच्याचं नाव असेल तर मी गाडी कुठलीच कॅन्सल करणार नाही. कारण की
भुंगा हा 1 ते 2 वर्ष अजून पळणार आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे कमजोर बैल येईल तेव्हा मिलिंद पाटील आणि भुंगा या दोघांवरती कोणीच घाई करणार नाही, कारण की त्यावेळेला माझी फक्त वाट हरवण्याची बघणार. म्हणून जे आता आहे माझी चलती चालू आहे तोपर्यंत मी पण सगळ्यांशी गाडी मैत्रीपूर्ण करणार. याच्यामध्ये काहीच राग रोष नाही, काय नाही. नाव देताना विचार करा किंवा नाव फिरवताना विचार करा. जेव्हा पण मी माझा पैऱ्यावाला नाव देईल त्याच्यावरती कोणी पण फिरू दे, मी गाडी कॅन्सल करणार नाही. एवढंच तुमच्या यूट्यूबमार्फत सगळ्यांना सांगतो. जी पण गाडी होईल ती मैत्रीपूर्णच होईल. तर आली सगळं मैत्रीचा खेळ चालू आहे. मैत्रीमध्ये म्हणजे आपण गाडी जिंकल्यानंतर आपण एकमेकाची गाडी पण जातो आणि हात देखील मिळवतो. काय सांगाल त्याबद्दल? मैत्रीपूर्ण शर्तीच चालू आहेत ना. राग रुस जल्लोष विल्लोष काही उपयोगच नाही. आपल्या बैलांचा मी मगाशीच बोललो, आपल्या बैलांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला पाहिजे. आणि आपण जे मैदानामध्ये येतो ते प्रेक्षकांसाठी येतो, नंदींच्या फॅनसाठीच येतो. त्याच्यामुळं त्यांना आल्यानंतर आज खिडकाले मैदानामध्ये आलो. सर्वप्रथम तर खिडकाली मैदानामध्ये गेल्या मैदानामध्ये पण आमचा जितेश शेठ कालन यांचा धडक इथेच वारला होता. आज पण इथं माझ्या समोरच एक नाळी होती, तिथे पण बैल पडून वारला. तर माझी आयोजकांना विनंती आहे, कारण की जिथे हे नाळे असतील, गटारा असतील, मोठं दरी असेल, तिथं काहीतरी व्यवस्था करा. कारण की कुठलाही नंदीचा जीव जाता कामा नये. शेवटी कोणाचाही नंदी तो आपल्या पोटच्या पोऱ्याप्रमाणे त्याला सांभाळतो, पण आपल्या कुठल्या गोष्टीमुळे त्याचा बळी जाऊ नये. येणाऱ्या आयोजकांना माझी विनंती आहे, कारण की पुढं जेव्हा मैदान ठेवलं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित तुम्ही बघून आयोजन करा. सध्या मुंबईची A1 जोडी मानली जाते, घेसाचा सैराट आणि भुंगा. A1 जोडी तर आहे, दोन्ही रस्त्यात पळते आणि आज एकत्र पळते तरी उद्या विरोधामध्ये पण पळेल. असं जरूरी नाही का कंटिन्यू पळेच गाडी, कारण की सुनील शेठची माझी गाडी पण होते आणि एकत्र पण पळतो. मी मगाशीच बोललो, कुठल्याच याच्याशी मी कॅन्सल करणार नाही. उद्या सुनील शेट्टी माझ्यावरती फिरवली तरी मी कुठं थांबणार नाही, सुनील शेट्टी माझ्यावरती तरी फिरवली तरी कुठं थांबणार नाही. कारण की बैलगाडी क्षेत्र हा मैत्रीपूर्ण झाला पाहिजे. रागरूस करून फायदा नाही आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात शर्ती पण खेळू याच्यापुढे. आता मग ते संबंध जपतात, संबंध कसं काय? संबंध जपता येईल ना. आपण जर जिंकल्यानंतर त्याला हिनवला किंवा त्यांना रागरूस केला तर 100% ते आम्हाला पुढच्या टायमाला हरवलं तर रागरूस. आपणच जिंकल्यानंतर शांतता ठेवली आणि मैत्रीपूर्णचा हात पुढं केला तर साहजिकच येणाऱ्या काळामध्ये ते पण आपल्याला हरवल्यानंतर आपल्या पुढे हात घेऊन येणार. दादा आज नाव बिनजोड होतं पण कोण जोड झाला नाही आणि भुंगाला तसं घरी घेऊन चाललंय, कसं वाटतं? काय करणार बघा, मेन तर गुलालाचा अर्थ आहे. हा गुलाल आमच्या बिनजोडचा पडला बस झाला. आम्ही त्याच्यामध्येच समाधानी आहे, कारण की हाच गुलाल आमच्या कपाळाला लागतो, त्याच्यामध्येच खूप मोठं आम्हाला यश प्राप्त होतं. येणाऱ्या पुढच्या म्हणजे नवीन वर्ष आणि पुढचं नियोजन कसं काय असणार? पुढचं नियोजन 100% चांगलं असणार. ज्यांना मागून जे बोलतात का सावकर ग्रुपवाल्यांच्यावरती गाडी फिरवायचे, भुंगाला हरवायचे, बघा माझं बिनजोडला नाव असतो. मागून बोलण्यापेक्षा या नाव फिरवा आणि शर्यत करा, हेच मी त्यांना सांगतो. नवीन वर्ष आहे, तुम्हाला नवीन वर्षात शुभेच्छा पण, आणि गाडी पण मैत्रीपूर्ण करू, मागून नका बोलू. दादा आता आपल्या गाडीवरती आपण बघतो पंकज ड्रायव्हर असतो, अजून 2-3 ड्रायव्हर असतात, काय सांगा त्यांच्याबद्दल? पंकज ड्रायव्हर माझ्या घरचा ड्रायव्हर आहे. परत कुणाल पण आमचा चांगला ड्रायव्हर आहे. आणि परत हे दोन्ही ड्रायव्हर माझे विश्वासूच आहेत. आणि जेवढा विश्वास पंकजवरती तेवढा विश्वास कुणालवरती पण आहे. आणि दोन्ही टॉपचे ड्रायव्हर आहेत. त्याच्यामुळे कसं पंकजला मग भरपूर गाड्या असतात, जो फ्री असेल त्यावेळेला दोघांपैकी एकाला आम्ही बसवतो आणि स्वतःची बैलं म्हणून आम्ही ती लोक बैलं या दोघांना हाकलतात. तर गेल्या वर्षी पण भुंगानी सैराट मुंबई गाजवली होती आणि या वर्षी पण आतापासूनच गाजवायला चालू केला आहे. ते तर आहे ना, दोघं स्पीडचे भाष्य आहेत, त्याच्यामुळे काय हेच नाही. आणि दोघांचा मात्याला माता जुळतो, दोन्ही रस्त्यात पळतात, म्हणून काय नाही, व्यवस्थित चांगले पळतात. आणि दादा आता ही जोडी आपली गुलात पडते, पण गुलामध्ये जोडी असल्या फोडत नाही, पण पैराडी लय फोन येतात की आम्हाला पैरा द्या, मग कसं काय करता? बघा, पैऱ्यामध्ये संबंध पण काय ठिकाणी जपले पाहिजेत. आता येणाऱ्या काळामध्ये मित्रांचा वाढदिवस असतात, परत कोणाचा काय असतो होतं, शेवटी कधी ते संबंध जपणं पण गरजेचं असतं, कारण की सोबत सगळ्यांची साथ असते मित्रमंडळींची. त्याच्यामुळे कधी एकमेकां दोघं ॲडजस्टमेंट करून घेतो आम्ही. आता असे बोलतो की गुलाबातली गाडी लवकर फोडत नाही, मग फोडल्या कधी गुलाब पण पडतो. नाही काय होतं का, त्या फोडल्यानंतर गुलालाला थोडं गडबड पण होते, पण काही ठिकाणी गुलाल न बघता संबंध पण जपले पाहिजेत. आता तुम्हाला खूप सारे शुभेच्छा येतो पुढच्या वर्षी. धन्यवाद. मला वाटतं उद्या तुमचा वाढदिवस आहे, कसं काय वाढदिवसामध्ये मला? काय नाही, वाढदिवसानिमित्त सगळ्यांचे आभार. सगळ्यांना परत एकदा तुमच्या चॅनलतर्फे जेवढे तुमचे सबस्क्रायबर जेवढे आहेत मेंबर, त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त मी घरीच आहे. आमची आत्ताच एक 15 दिवसापूर्वी आत्या वारली होती, त्याच्यामुळे कार्यक्रम ठेवायचा होता, कारण की विजयाचा जल्लोष आमचा इलेक्शनचा,
आणि वाढदिवस हे दोन्ही कार्यक्रम एकदम आमचा करायचे होते. पण आत्याचं घर बाजूला असल्यामुळे काहीच हे नाही केलं आणि माझी मिरवणूक पण मी एवढी काय मोठी काढली नाही. त्याच्यामुळे जरा शांत. पण येणाऱ्यानंतर आपण विजयाचा जल्लोष आणि आपला भुंगाचा वाढदिवस आणि एकत्र सगळं एकदमच चांगल्या जोशात करू. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.